आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्री दत्तात्रेयांच्या नामजपाचे फायदे बघणार आहोत। तसंच कोणता नामजप करावा आणि तो कसा करावा, त्याची योग्य पद्धत काय, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी छोटा आहे। हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध पक्ष करत नाही। तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो। पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे हे उन्नतच सांगू शकतात। तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तऱ्हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे। विवाह न होणे, विवाह झाल्यास पती पत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्य बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे वगैरे। दारिद्र्य, शारीरिक आजार अशी ही लक्षणे अनेकदा दिसून येतात। त्यासाठी श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे। त्यामुळे श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकते। हे बघा, सर्व गोष्टींसाठी अखेर काय आहे तर भाव महत्त्वाचा आहे। तुम्ही जर भाव अंतकरण शुद्ध असेल, तुमची जी देवाकडे तुम्ही इच्छा व्यक्त करणार आहे ती जर शुद्ध आणि प्रामाणिक असेल, तर तुम्ही कुठेही अगदी कसाही गुरुदेवांचा मंत्र जप केला किंवा तुम्हाला जो आवडतोय तो मंत्र जप केला तर तुम्हाला त्याचे लवकर परिणाम भेटेल। पण तुम्ही फक्त काही स्वार्थापोटी जर मंत्र जप केला तर त्याच्या तुम्हाला लवकर रिझल्ट भेटणार तर नाहीच, पण तुमच्या जीवनामध्ये अडचणीही वाढून जातील। 2. कोणत्याही तऱ्हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीत कमी 1 ते 2 तास किंवा 3 तास श्री गुरुदेव दत्त हा जप नेहमीच करावा आणि स्वतःला तसे वळण लावावे। काय असतं, एक दिवस आपण लवकर उठलो, दुसऱ्या दिवशी उठायची इच्छा होत नाही, तिसऱ्या दिवशी उठलो, असं स्वतःला जर वळण लावत गेलं तर त्या गोष्टीचं आपल्या शरीरालाही वळण लागतं। अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जर स्वतःला एखादा मंत्र जपाची सवय लावली तर नक्कीच त्याचा तुम्हाला लवकर परिणाम दिसून येईल। 3. मध्यम तऱ्हेचा त्रास, श्री गुरुदेव दत्त हा जप कमीत कमी 2 ते 4 घंटे तरी करावा। तसेच गुरुवारी श्री दत्तांच्या देवळात जाऊन 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून 1-2 तरी माळ जप वर्षभर तरी करावा। त्यानंतर 3 माळा जप चालू ठेवावा। आणि बऱ्याच वेळेस माळ जप करत असताना एक खूप मोठी चूक आपला सर्वसामान्य वर्ग करतो, ती म्हणजे माळ जप करताना अनामिका म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याचा कधीही माळ जप करताना वापर करायचा नाही। तुम्ही मध्यमा आणि जी अंगठा असतो त्यानेच फक्त माळ जप करायचा आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याचा पण एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ चेक करा, त्यावर तुम्हाला बरीचशी अजून विविध प्रकारची माहिती मिळून जाईल। तुम्हाला जर खूप तीव्र प्रकारचा त्रास असेल तर कमीत कमी 4 ते 6 घंटे जप करावा। एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती असासारखे सुद्धा विधी करावे, जेणेकरून तुमच्या डोक्यावरचं सर्व गोष्टींचं निराकरण होईल। बऱ्याच लोकांना असं सांगितल्यानंतर ते बोलतात की आम्हाला असल्या कोणत्याही प्रकारची अडचण नाही किंवा आम्ही अशा गोष्टी मानत नाही। हे बघा, जे सत्य आहे ते सत्य आहे, तुम्ही मानू अथवा ना मानू, तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही वेळात वेळ काढून ती गोष्ट पूर्ण केलीच पाहिजे। पितृपक्षात जर तुम्ही दत्ताचा नामजप केला तर त्याने पितरांना लवकर गती मिळते, म्हणून त्या काळात प्रतिदिन तरी दत्ताचा न्यूनतम म्हणजे कमीत कमी 6 घंटे नामजप करावा। दत्ताच्या नामजपाने रक्षण कसे होते? 1. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणाऱ्या शक्तीने नामजप करणाऱ्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते। 2. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत गुरफटलेले असतात, त्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त राहतो। असे अतृप्त लिंगदेह मर्त्य लोकात म्हणजेच मृत्यू लोकात अडकतात। दत्ताच्या नामजपामुळे मृत्यू लोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते। भूलोक आणि भुर्वलोक यांच्यामध्ये मृत्यूलोक आहे, त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणाऱ्या त्रासाचे प्रमाण कमी होते। आता मुख्य प्रश्न म्हणजे दत्तात्रेयांच्या कोणत्या नामाचा जप करायचा? तुम्हाला सांगितलं तर आहेच की श्री गुरुदेव दत्त, पण तरीही अजून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मंत्र पाहिजे असेल तर दत्तात्रेयाच्या ह्या 3 मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होतो। एक म्हणजे जे सर्वांच्या मुखी असतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। त्यानंतर दुसरा मंत्र आहे तो तांत्रोक्त पद्धतीचा आहे, तो म्हणजे ओम द्राम दत्तात्रेय नमः हा दुसरा मंत्र, आणि तिसरा म्हणजे श्री गुरुदेव दत्त।
हा मंत्र सुरू जर केला आणि दिवसातून सुमारे 30 मिनिटे हा जप केला, दिवसातून 2 तास जाण्यासाठी हळूहळू संख्या वाढवा. म्हणजे तुम्हाला जितकी जास्त अडचण असेल तितकी तुम्ही जास्त प्रमाणात याचा मंत्रोच्चार करू शकता. गंभीर समस्यांसाठी नामजप सुरू करताना 45 मिनिटे मंत्राचा जप करा आणि नंतर तो दररोज सुमारे 4 तासांपर्यंत वाढवा. सुरुवात कमी वेळापासून करायची, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात मंत्रोच्चार करण्याची, नामजप करण्याची तुम्ही माळेत करू शकता किंवा ध्यान लावून पण करू शकता. ज्यांना माळेमध्ये जमत नाहीये, संख्या लक्षात राहत नाही, मंत्र किती करायचे आहे हे मोजून ठरवून करू नये, तर तुम्ही एक वेळ ठरवा. मला 4 तास नामजप करायचा किंवा 5 तास, त्या ठराविक कालावधीमध्ये तुम्ही ही गोष्ट पूर्णतेला नेऊ शकतात. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा मंत्रोच्चार करण्याची योग्य पद्धत कशी आहे. तुम्ही सर्वसाधारण एक ठराविक आसन ठेवून पण मंत्रोच्चार नामजप करू शकता, परंतु आपलं आसन कोणाला द्यायचं नाही, हे सर्वात महत्त्वाची टीप आहे. परंतु ज्यांना खूप चांगल्या शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रजप करायचा आहे त्यांच्यासाठी इथे मी संपूर्ण पद्धत सांगत आहे. सर्वप्रथम घराच्या मंदिरात पूजेची चौकट लावून त्यावर लाल वस्त्र पसरवून भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आता एक मातीचं भांडं घ्या आणि त्यात आंब्याची वाळलेली पाने टाका आणि एक नारळ त्यावर ठेवा. सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांची पूजा करा. विशेषतः यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करा. 5 दिवे पेटवा आणि लक्षात ठेवा की मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत ते दिवे जळतच राहतील. मंत्रजपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसने वापरावीत. आता हातात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अर्पण करा आणि मनोभावे मंत्राचा जप सुरू करा. यानंतर तुम्ही ज्या मंत्राचा जप करणार आहात त्याच्याशी